नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता कला म्हणजे काजल तिथे काही न बोलता लगेच तिथून निघून जाते. तेव्हा आता संगीता पुढे येते आणि आता लगेच ती आबांची माफी मागायला सुरुवात करते की हे बघा आबाजी, आम्ही आमच्या मुलीला असं काही शिकवत नाही आणि सोमरावाबद्दल तर आमच्या घरामध्ये विषय तर निघतच नसतो. त्यामुळे आबाजी जे काही झाले त्याबद्दल आम्हाला माफ करा. तर आबाजी म्हणतात की विहीनबाई, अहो हे बघा, तुम्ही माफी कशाला मागतात? तुमची काही चूक नाही तरी सुद्धा कशाला माफी मागतात बरं तुम्ही? अहो तुमची मुलगी आहे तर खरंच स्वभावाने चांगली आहे. तिने जे काही केलं ते योग्यच केलं. बघितलंच ना, ती एकटी कशी आता घरी निघून गेली, रडत असते. त्यामुळे जा तुम्ही, आता इथे थांबू नका. तिला आता ह्यावेळेस सांभाळण्याची तुमची आता गरज आहे. आणि हे बघा, आजकालच्या हे पोरांची मन खूप हळवी असतात. तेव्हा आता तरी सुद्धा जाताना संगीता म्हणते की आबासाहेब, आम्हाला माफ केला तर खरंच करा, खरंच आमची काही चूक तर नाही. तेव्हा आता लगेच संगीता आणि दिनकर तेथून जायला निघतात. तर लगेच आबा हे दिव्याला हात जोडतात आणि म्हणतात की आई अंबाबाई, अगं काय खरं आणि काय खोटं हे तूच आता सांभाळून घे ग बाई. तेव्हा आता लगेच आबा हे आत जाताना अनामिकाला म्हणतात की चल तू सोहमला आतमध्ये घेऊन चल. तेव्हा आता सर्वजण तेथेच उभे असतात. तर आता अद्वैत मनामध्ये विचार करत असतो की इतकं सगळं काही झाले असताना आई का मात्र शांत राहिली असेल? ती काहीच कसं का बोलली नसेल? आई नेहमी आता खऱ्यांच्या विरुद्ध बोलत असते, खऱ्यांना बोलत असते. आत्याबरोबर ती खूप काही आता बडबड करत असते. परंतु आज मात्र असं काय झालं की आई इतकी शांत कशी असेल? त्यानंतर आता संगीता आणि दिनकर तर निघून गेलेले असतात. कलाही आता तेथेच उभी असते आणि आता श्रीकांत हा रजनीकडे रूममध्ये येतो आणि रजनीवर खूप असा ओरडतो. रजनीला आता म्हणत असतो की आता नुसतं बसून काय उपयोग आहे? बिचारी आता रजनी रडत असते. काय झाले हे तू बघितलंस ना, आणि हे सगळं काही झाले त्याला तू जबाबदार आहे. तू अगोदर तुझ्या मुलाला समजायला हवं होतं आणि त्या मुलीपासून दूर ठेवायला हवं होतं. त्याबद्दल तू त्याच्याशी बोलायला हवं होतं. अगदी तू त्याला धमकी द्यायला हवी होती, ताकीद द्यायला हवी होती की जर तू त्या मुलीशी मैत्री करशील तर याद राख. आणि ती मुलगी मात्र अगदी निर्लज्जासारखं अगदी माझ्या सोमला ह्या अवस्थेत घरी घेऊन आली होती. आणि त्या घरातील मुली अगोदरच चांदेकरांच्या डोक्यावर तर मिरे वाटतातच. आणि रजनी, तुला सुद्धा तुझ्या मुलाचा सांभाळ नाही करता आला. तेव्हा आता रजनी रडतच म्हणते की अहो तसं नाही, हे बघा मी सोमशी बोलले होते. तेव्हा आता श्रीकांत रागानेच म्हणतो की अगं रजनी, तू जे काही बोलली त्या बोलण्याचा काहीच परिणाम सोमवरती झालेला नाही. अगं कठीण आहे हे सगळं. तू आणि तुझा मुलगा सुद्धा कठीण आहे आणि ती मुलगी तर दळभद्री आहे. असे बोलून आता श्रीकांत लगेच रागाने बाहेर निघून जातो. आता रजनीला खूप असं वाईट वाटत असतं, ती खूप रडते. त्यानंतर आता इकडे काजल रडतच येते. रॉकेट तिच्या मागे आलेला असतो की काजल काजल करत. परंतु आता मात्र काजल लगेच रडतच दरवाजा लावून घेते. तोच लगेच आता संगीता आणि दिनकर घरी येतात. संगीता आता काजलवर खूप अशी ओरडते आणि संगीता आता काजलला म्हणत असते की हे बघ अगं ये ना बाहेर, आता कशाला दरवाजा लावून घेतलास? आता स्वतःच्या घरात आलेली आहे तर मग ते थोबाड उचक, नक्की काय झाले ते सांग. आणि परत आपला कमरेला पदर खोसत म्हणते की नाही हो, आता ही नाही बोलणार कारण हिला लाज वाटत असेल. तेव्हा आता हे सर्व संगीताचे बोलणे ऐकल्यानंतर काजलला फार असा राग येतो. ती लगेच डोळ्यातील पाणी पुसते आणि बाहेर येते आणि अगदी मोठ्या आवाजात म्हणते की नाही, मला लाज नाही वाटत. बाबा तुम्हीच सांगा मला की नक्की काय बोलू. आणि हे बघा, काहीच चूक नसताना मी काहीच केलेली नाही. परंतु हे बघा बाबा, जे काही मी केलेलं आहे तर ते खूप चांगल्या मनाने मी केलेलं आहे, कारण या सगळ्या मागे आपला कोणताही असा वाईट हेतू तर नव्हताच. तेव्हा आता दिनकर विचारतो की अगं काजल, परंतु नेमकं काय झालं? तेव्हा लगेच आता काजल म्हणते की बाबा तो सोहम. तेव्हा जो काही घडलेला प्रकार आहे तो सगळं काही आता काजल ही घरी सांगते की सोहम दारू पिऊन तिच्या कॅफेसमोर आला होता. त्याची जी काही अवस्था होती ती अवस्था मला बघवली नाही आणि त्याच्या जागी तर दुसरा कोणी असता तरी सुद्धा मी हेच केलं असतं. जरी तिथे सोहम नसता, रॉकेट असता, पक्या असता, पण जे काही मला वागायचं होतं, जर आपण एखाद्या व्यक्तीला ओळखत असतो आणि ती व्यक्ती जर अशा अवस्थेत असेल तर आपण तिला काही न मदत करता असं निघून जाऊ शकतो का? नाही, मी असं निघून नाही गेले. मी फक्त सोहमला अगदी घरी सोडण्याचा व्यवस्थित प्रयत्न केला. माझा अगदी सोहमशी कोणताही संबंध नाही, परंतु सोहम अशा अवस्थेत माझ्या कॅफेसमोर आला होता म्हणून मी त्याला बाईकवर बसवले आणि शेवटी त्याला घरी आणून सोडले. यात काय माझी चूक झाली? असे जेव्हा आता ती संगीता आणि दिनकर आणि रॉकेट यांना घडलेला प्रकार सांगते तेव्हा मात्र आता त्यांना धक्काच बसतो आणि शेवटी काजलची काही चूक नाही हे त्यांना समजते. तेव्हा मात्र आता लगेच
संगीता ही काजलला म्हणत असते की अगं खरंच. तेव्हा आता दिनकर म्हणतो की अगं काजल, तू तेव्हा ते चांदेकरांच्या घरी काहीच बोलली नाही, त्यामुळे सगळ्यांचा गैरसमज झाला असावा. आणि हे बघ तू काही बोलली नाही तर कलाला सुद्धा आता खूप काही बोलतील, ते तिला ऐकून घ्यावे लागेल. त्यावर आता काजल म्हणते की हे बघा बाबा, तुम्हीच सांगा मी सगळ्यांसमोर काय बोलणार होते बरं. आणि संगीताकडे बघत म्हणते की कोणी आपल्यावर विश्वास ठेवला असता का, कारण संगीतानेच विश्वास ठेवलेला नसतो. सगळेजण आता एका मागोमाग एका सतत आता मला प्रश्नच विचारत होते, माझं कोणीही ऐकायला तयारच नव्हते. आणि ती नैना दीदी बघितलंच ना, ती सुद्धा मला किती काही बोलत होती. परंतु बाबा मी तुम्हाला खरंच सांगते की यात आपली काही चूक नाही म्हणून, आणि जे काही केलंच ना ते माणुसकीच्या नात्याने आणि मदत म्हणून केलं, बाकी यात माझा कोणताही स्वार्थ नव्हता, बास एवढंच. तेव्हा आता संगीता लगेच धावतच तिच्यावर जाते, कारण काजल आता रडतच सोफ्यावर बसलेली असते. तर दिनकर आता संगीताला शांत करतो की बास कर, आणि काजलला म्हणतो की काजल तू जे काही केलंस ते बरोबर केलंस. तेव्हा आता संगीता म्हणते की अहो पण दिनकर आता संगीताला हात वर करून शांत राहायला सांगतो. संगीताला तर आता खूप राग येतो. संगीता म्हणते की येथे या घरात माझं कोणी ऐकून घेणारच नाही. त्यानंतर सरोज रूम मध्ये असते तर कला ही दरवाजा वाजवते आणि सरोज मॅडम आत येऊ का असं विचारते. मला तुमच्याशी बोलायचं आहे. तर सरोज म्हणते की हो ए आतमध्ये. तेव्हा सरोज तिच्या कामात असते आणि कलाला म्हणते की हो बोल, तुला काय बोलायचं होतं. तेव्हा आता कला म्हणते की आज घरामध्ये काजल आणि सोहमचं जे काही झाले त्यामुळे घरात मात्र सगळं काही अगदी म्हणजे आवाज उठला. रोहिणी मॅडम सुद्धा खूप काही बोलल्या, परंतु आज मात्र तुम्ही काहीच कसं बोलल्या नाहीत, आणि तुम्ही बोलावं त्यासाठी रोहिणी मॅडम तुमच्या मागे सुद्धा लागल्या होत्या, आणि तुम्ही मला दोष दिला असता, मीच तुम्हाला आरोपी वाटले असते. परंतु आज मात्र तसे झाले नाही. आज मात्र तुम्ही स्वतः खरं काय आणि खोटं काय ही माहिती करून घेण्यासाठी थांबलात. माझ्यावर किंवा माझ्या कुटुंबावर तुम्ही आज आरोप नाही केलेत, त्याबद्दल मला तुम्हाला थँक्यू म्हणायचं होतं, म्हणून मी आले होते. तेव्हा आता सरोज म्हणते की हे बघ त्याची काही गरज नाही. एकतर अगोदरच ह्या सगळ्या वातावरणामुळे घरातील वातावरण खूप असं बिघडलेलं आहे, त्यामुळे मला अजून काही विषय असे वाढवून ते बिघडवायचं नको होतं. आणि तसंही तुमच्या हातून चुका होतात हे तर जगजाहीर आहेच, आणि तरी सुद्धा परत त्याच विषयावर बोलण्याचा मला तर आता कंटाळाच आलेला आहे. तेव्हा आता कला म्हणते की हे बघा सरोज मॅडम, तुम्ही काही पण म्हणा, परंतु आज मात्र तुम्ही सगळ्या म्हणजे जे आतापर्यंत जे काही वागलात आणि आज वागलात तर सगळ्यापेक्षा वेगळंच वागलात, आणि तीच मला आपल्या नात्याची एक आशादायी सुरुवात वाटली. आणि हे जर असंच कायम होत राहिलं मात्र आपलं नातं हे हळूहळू का होईना परंतु सुधरेल. येते मी असं बोलून आता कला आपल्या रूम मध्ये येते. अद्वैत सुद्धा आता रूम मध्ये तोच विचार करत असतो. आता त्याला सारखं डोळ्यासमोर सोम आणि काजल एकत्र कसे आलेत आणि सोम कशामुळे इतका दारू प्याला हे सगळं काही त्याच्या डोळ्यासमोर चित्र आता उभे राहते. आणि संगीताने काजलच्याच कानामागे दिली हे सर्व काही आता अद्वैतला काही चैन बसून देत नाही. सारखा तो तोच विचार करत असतो की काजलची काही चूक यात असेल का. तेव्हा मात्र आता लगेच अद्वैत हा कलाला म्हणतो की हे बघ, मी मात्र तुला असं नाही बघू शकत. आता फॅमिली गेट टुगेदर मध्ये थोडीशी ड्रिंक करणारा मुलगा असं इतका दारूच्या आहारी नाही जाऊ शकत. आणि आता मात्र तो रेग्युलर पितोय. तो सोहम आता नक्की काय झालं असेल त्याला, हे जे काही आहे ते खरंच खूप शॉकिंग आहे. इतका मोठा सोहम झाला तरी सुद्धा स्वतःचे निर्णय मात्र तो स्वतःच घ्यायला लागलेला आहे. आजपर्यंत कधीही कुठलीही गोष्ट त्याने कुणाला न विचारता अशी मनाने केलेली नाही. म्हणजे कायम दादाचं ऐकणारा, घरात प्रत्येकाला मान देणारा आणि कुठेतरी कोपऱ्यात बसून चित्र काढणारा सोहम कुठे आणि आजचा हा सोहम कुठे आहे. त्यावर आता हे सर्व अद्वैतचं बोलणं ऐकून कला म्हणते की हो चांदेकर, तू एकदम बरोबर बोलतो, कारण खरंच सोहम खूप चांगला आणि शांत मुलगा आहे. त्याच्याकडून सुद्धा मला ही अशी अपेक्षा नव्हती. त्यावर आता अद्वैत म्हणतो की हो ना, आजपर्यंत तो कधीही असा वाहवत गेला नव्हता. त्याला कुठलीही अशी अडचण जरी असली तरी सुद्धा तो मला, श्रीकांत, आबांना, काकांना, कुणालाही काही विचारत होता. कायम तो प्रत्येक प्रॉब्लेम विचारत आला. परंतु आज मात्र अचानक त्याला काय झालं असेल, तो आता ह्या दिवसात का असं वागत असेल, नक्की त्याला कसलं टेन्शन असेल. तेव्हा आता कला ह्या सगळ्याचा विचार करून आता अद्वैतला म्हणते की एक मात्र नक्की आहे की कोणीतरी नक्की त्याच्याकडून हे सर्व म्हणजे करून घेते. मुद्दाम तो असं स्वतःच्या मनाने नाही वागत, कोणीतरी त्याला हे वागण्यासाठी फोर्स करते. आणि हे बघ चांदेकर, तू जास्त विचार करू नकोस, आता खूप उशीर झालेला आहे. त्यामुळे मला असं वाटतं की अरे हे बघ चांदेकर, तू उद्या त्याच्याशी बोलशील का. त्यानंतर आता दुसऱ्या दिवशी आता कलाही तयार होते. फ्रेश वगैरे होऊन आंघोळ झाल्यानंतर ती मात्र आरशासमोर आपले केस हे म्हणजे कोरडे करत असते.
आणि तेवढ्यात अद्वैत तिथेच बसलेला असतो तिच्या पाठीमागे आणि तो सारखा आरशामधून कलाला बघत असतो. तेव्हा आता लगेच अद्वैत कलाला विचारतो की अगं आज तरी लवकर रेडी होशील का. तेव्हा आता कला लगेच हो असं म्हणत असते आणि लगेच ती अद्वैत जवळ येते. आता अद्वैत जवळ येऊन ती सारखी इतकी जवळ येत असते. तेव्हा आता अद्वैत म्हणतो की अगं हे काय करतेस. अद्वैत आता थोडंसं घाबरतो. अगं खरे काय करतेस तू, बाजूला हो ना. तर कला म्हणते की नाही आणि नाही होणार. काय करशील बरं मी तू नाही झाले तर. तेव्हा आता अद्वैत म्हणतो की काय टाइमपास चालला तुझा हा सर्व. तेव्हा कला म्हणते की टाइमपास तंद्री कुणाची लागली. तेव्हा आता अद्वैत त मम करतो आणि खूप असा घाबरतो. कला विचारते की मी काय बोलत होते ते अगोदर सांग. तेव्हा आता अद्वैत म्हणतो की अगं लांब तर हो, बाजूला हो अगं खरे. तेव्हा आता कला म्हणते की नाही, जोपर्यंत तुम्हाला सांगत नाही की मी काय बोलत होते तोपर्यंत मी नाही बाजूला होणार. अद्वैत विचारतो की अगं तू तर कुठेतरी जायचं म्हणत होती. आता कला विचारते की अरे कुठे. तेव्हा आता लगेच अद्वैत म्हणतो की ऑफिसला. तेव्हा आता कला खूप खुश होत लाजत आता नाही असं म्हणते. तर अद्वैत म्हणतो की कॉन्सिलरकडे. तेव्हा आता लगेच कला म्हणते की अरे सोहमशी आपल्याला बोलायचं होतं असं मी तुला सांगत होते. आज मात्र तू त्याच्याशी बोलशील ना. तेव्हा आता लगेच अद्वैत म्हणतो की हो आज मात्र मी बोलणार आहेच त्याच्याशी. तेव्हा आता कला लगेच बाजूला होते आणि अद्वैत आता खुश होऊन तिच्याकडे बघत असतो आणि कला सुद्धा खूप आता लाजत असते. आणि त्यानंतर अद्वैत आता बाहेर निघून जातो. त्यानंतर आता आबा हे सोहमच्या रूममध्ये येतात आणि सोहमला म्हणतात की सोहम अरे बोल ना, नक्की तू काय इतका शांत आहेस. तेव्हा आता सोहम म्हणतो की आबा मला माहिती आहे की तुम्हाला कालच्या विषयावरच बोलायचं असेल आणि तुम्हाला मला जे काही बोलायचं असेल ते बोला. तेव्हा आता लगेच आबा विचारतात की अरे सोहम काय झाले, तू का असं बोलतो. जे काही वागतो ते सुद्धा कसे वागतो हे तुला नाही कळत का. आणि अद्वैत सुद्धा आता तिथे आलेला असतो. अद्वैत सुद्धा म्हणतो की अरे जे काही आहे तुझ्या मनामध्ये, अरे घडा बोल नक्की काय झाले ते. अरे हे बघ तुझ्या मनामध्ये जे काही सुरू आहे, काय चालले असेल ते सर्व तुला आम्हाला सांगावं लागेल. आम्हाला कसं कळणार बरं नक्की तुझ्या मनात काय सुरू आहे. अरे जे काही तुझ्या मनात असेल ते आमच्याशी तू बोलू शकतो, शेअर कर आमच्याशी. आणि हे बघ सोहम तुला वेळीच ह्या सर्व गोष्टी कंट्रोल कराव्या लागतील, नाहीतर सगळ्या गोष्टी हाताबाहेर जातील. तेव्हा आता आबा हे अद्वैतला म्हणतात की तू शांत हो, त्याला बोलून दे. आणि हे बघ त्याला काहीतरी दडपण वगैरे असेल. तेव्हा आता लगेच सोहमला विचारते की सोहम अरे काय झालं, तुला काही कसला प्रॉब्लेम वगैरे आहे का. त्यावर आता हे सर्व ऐकून सोहम म्हणतो मला तुमच्याशी बोलायचं आहे, परंतु आता मात्र सध्या माझ्याकडे या सर्व गोष्टीसाठी जे काही विश्लेषण मला द्यायचं आहे तर ते नाही. त्यामुळे आता सोहम त्यांच्यासमोर हात जोडतो आणि सॉरी असं म्हणतो. तेव्हा आता सोहमचं हे बोलणं ऐकून आबा म्हणतात की सोहम. तेव्हा अद्वैत विचारतो की अहो आबा तुम्हाला तरी माहिती आहे का याच्या मनात नक्की काय सुरू आहे ते. सोहम आता रडत असतो आणि हा रडतो का असे अद्वैत विचारतो. तेव्हा आता आबा म्हणतात की नक्की याच्या मनामध्ये हळबळ चालू आहे विचारांची, त्यामुळे आपल्यालाच आता अगदी सर्व काही शांत मनाने घ्यावं लागेल. आणि जाऊन दे, तुला सुद्धा ऑफिसला जायचं असेल मग तू सुद्धा या सर्वाचा विचार करू नकोस, तू फक्त तुझ्या कामावर लक्ष दे. आणि अद्वैत सुद्धा आता हो म्हणून बाहेर निघून जातो. तर आबा हे अगदी डोळे भरत दिव्याईला हात जोडतात. दिव्याई बघ ना, अगं हे काय होतंय, तू जो काही शाप या घराण्याला भेटलेला आहे तर त्या शापामुळे आता खरंच काय हे नवीन आता ह्या जोडप्यामध्ये घडते. प्रत्येकाला त्याचे परिणाम भोगावे लागतात. दिव्याई तूच आहे की असे की या संकटातून तू सोहमला बाहेर काढू शकते, तूच त्याला सांभाळू शकते. सांभाळ ग देवी आई तू, असे आता आबा बोलून त्यांचे डोळे अगदी भरून येतात. त्यानंतर कला ही आपल्या रूममध्ये असते आणि कला काहीतरी चेक करत असते. तेवढ्या तिथे अंजू येते. तेव्हा आता अंजू ही कलाला म्हणते की तुमच्या रूमची सगळी काही कलाताई साफसफाई झालेली आहे, हे सगळं सामान घेऊन तुम्ही अगदी वर तुमच्या रूममध्ये शिफ्ट झालात तरी चालतात. तेव्हा आता कला म्हणते की हो चालेल अंजू, थँक्यू बरं का. अंजू म्हणते की मी तुम्हाला मदत करू का. तर कला म्हणते की नाही अंजू, मी करेन सर्व. त्यानंतर मात्र आता इकडे नैना ही रोहिणी दोघी एका रूममध्ये असतात. नैना आता रोहिणीला म्हणते की आता तुम्ही बघतच राहा मॉमिनला, त्या कलाला मी कसं सरळ करते ते, आता बघतच राहा की मी काय करते ते. तेव्हा मात्र आता लगेच रोहिणी ही मनात म्हणत असते की खरंच ही नैना तर खरंच बोरिंग आहे, दुसऱ्याला सुद्धा किती बोर करते आणि काहीतरी मला पुढच्या प्लॅनमध्ये हिचा उपयोग होईल म्हणून आता हिचं हे सर्व ऐकून घ्यावं लागतं. तेव्हा आता रोहिणी हा विचार करत असताना तिला आता नैना विचारते की अहो मॉमिनला कुठे तुम्ही कसल्या विचारात आहात, काहीतरी बोला. म्हणते की हो ना अगं, तुझे काही करते ते अगदी छानच करते, हुशार आहेस ना तू, अगं हे बघ तुला फक्त वेळ द्यावा लागतो. तेव्हा आता नैना म्हणते की अहो ऐका पण रोहिणी लगेच उठते आणि म्हणते की अगं जे काही तू करतेस ना ते चालू राहून दे, परंतु हे बघ व्यवस्थित कर, तोपर्यंत मी आलेच. म्हणून
मी आता कशीबशी तिच्या रूममधून अगदी लगेच बाहेर निघून जाते, कारण नैनाच्या बोलण्याला मात्र ती फार वैतागलेली असते. तेव्हा मात्र आता इकडे कला ही आपलं बॅग वगैरे घेऊन बाहेर आलेली असते आणि अंजू जे काही काल ते पडदे वगैरे जळालेले आहे तर ते पडदे काही राहिलेले आहे ते सगळे बाहेर घेऊन येते. तेव्हा आता कला ही अंजूला विचारते की अंजू, तर का आता अंजूच्या हातामध्ये ते अगदी पडदे वगैरे असतात आणि अंजू विचारते की कलाताई काय झाले. तेव्हा कला आता सारखी त्या पडद्यांकडे बघत असते आणि हे पडदे कशामुळे जळाले असतील याचा ती विचार करते. नक्की माझ्या मागे कोण असेल आणि खरंच काही कळत नाही म्हणून कला ह्या विचारत असते. तर अंजू विचारते की कलाताई अहो काय झाले. त्यानंतर आता अद्वैत आणि कला हे ऑफिसला येतात. आता दोघेही एकमेकांशी बोलत असतात. तेव्हा आता कला ही अद्वैतला म्हणते की हे बघ, अरे चांदेकर मला तुझ्याशी काहीतरी बोलायचं होतं, तुला विचारायचं होतं. तेव्हा आता अद्वैत म्हणतो की अगं मग विचार. अरे सोहम कसा आहे, तो तुझ्याशी बोललास का. तेव्हा आता अद्वैत म्हणतो की आजपर्यंत मात्र तो कधीही असा नाही वागलेला. मी सुद्धा त्याला विचारण्याचा खूप प्रयत्न केला, आबांनी सुद्धा विचारण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु सौ मात्र काही न सांगता तेथून निघून गेला. नक्की त्याच्या मनामध्ये काय सुरू आहे हे मला नाही माहिती. तेव्हा आता कला म्हणते की खरंच अवघड आहे, नक्की काय आता कसंही शोधून काढावं. आणि त्यानंतर आता दोघे आत यायला निघतात. तर अद्वैत तिला म्हणत असतो की हे बघ एनिवे, आता जे काही मुद्दे मी तुला सांगितले होते तर ते डिझाईन्स मध्ये ऍड कर आणि जे काही त्या डिझाईनचे मेल आहेत डिपार्टमेंटला तर ते मेल तू करून टाक. तेव्हा आता कला म्हणते की हो लगेच करते. आणि त्यानंतर आता त्यांना पूजा समोर दिसते. तर लगेच आता पूजा ही त्या दोघांना गुड मॉर्निंग सर आणि मॅडम असं म्हणते. कला म्हणते की हो गुड मॉर्निंग पूजा. आणि तेवढ्यात मात्र राहुल हा फोनवर बोलत बाहेरच येत असतो. कला आणि अद्वैत या दोघांना बघतो आणि लगेच फोन ठेवतो. तेव्हा कला ही संशयाने आता ह्या राहुलकडे बघत असते. अद्वैत राहुलला गुड मॉर्निंग असं म्हणतो. तर राहुल लगेच खुश होऊन आता अद्वैतला म्हणतो की हो हो दादा गुड मॉर्निंग. तेव्हा आता लगेच अद्वैत त्याच्या कॅबिन मध्ये जातो. कला ही उभीच असते. राहुल लगेच आता कला समोरून बाहेर निघून जातो. तेव्हा आता कला विचार करते की आम्हाला दोघांना बघून याने असा घाईने फोन का ठेवला असेल, नक्की हा कुणाशी बोलत असेल. आणि बोलता बोलता याने लगेच फोन ठेवून दिला. नक्की काहीतरी गडबड सुरू आहे, परंतु ती मात्र लक्षात येईना. तेव्हा आता कला ही आता बाहेरूनच अद्वैतकडे बघत असते. अद्वैतकडे बघून तिला आता छान असं वाटतं. अद्वैत काम करत असतो, तो कामाशी अगदी स्वतःच्या मग्न असतो. तर कला ही त्याच्याकडे बघून अगदी इम्प्रेस होत असते आणि मनात विचार करते की राहुल मात्र जितका बाहेरून दिसतो तितका आतमधून नाही, तो खूप पोहोचलेला दिसतोय. आणि हा मात्र दुसरा चांदेकर अद्वैतकडे बघत असते. खरं तर ही दोन्ही मुलं एकाच घरातील आहे, परंतु चांदेकर मात्र त्याच्या कधीही आत आणि बाहेर असं काही मनात नसते. तो खरंच खूप स्वतःशी प्रामाणिक असतो आणि त्याच्या इतका प्रामाणिक माणूस शोधून सुद्धा नाही सापडणार. त्यामुळे म्हणूनच त्याची जराही फसवणूक होता कामा नये. शेवटी काही झाले तरी शेवटी मला त्याला जपावंच लागेल असे वरून कला आता आत येते. आणि कला आता कॅबिन मध्ये आल्यानंतर ती बारीक विचारत करत असते. त्या सगळ्याचा ती विचार करत आता मनात म्हणते की चांदेकर जे काही समोर दिसते त्यावर लगेच विश्वास ठेवतो आणि आपल्या माणसासाठी तर तो काही पण करू शकतो. परंतु राहुल सारखे असेच लोक त्याच्या चांगुलपणाचा फायदा घेत असतात. राहुलच आता या सगळ्याच्या मागे आहे याची मला पूर्ण आता खात्री पडलेलीच आहे. परंतु जोपर्यंत मी चांदेकरला या सर्वाचा खणखणीत असा पुरावा नाही दाखवू शकणार तोपर्यंत त्याचा आणि माझं नाही पटणार. मग मी नक्की काय करू शकते या सगळ्याचा ती आता बारीक विचार करते. तेव्हा मात्र आता कलाच्या डोक्यात एक आयडिया येते आणि ह्या ऑफिस मध्ये मात्र एक असा माणूस आता पेरायचा जो आपल्या घरातील नसेल परंतु आता खास विश्वासू असेल. इथे मात्र काय चालतं काय नाही याकडे तो पूर्ण लक्ष देईल. नक्की हे काम करील तरी कोण आणि हे काम आता पूजाच करू शकते. म्हणून आता कलाच्या डोक्यात हा प्लॅन आल्यानंतर कला लगेच पूजाला फोन करते आणि पूजाला म्हणते की प्लीज तू माझ्या कॅबिन मध्ये येशील का, तिला बोलावून घेते. त्यानंतर आता इकडे राहुल तर कलाला शोधत असतो की कला कुठे गेली असेल, ती तर आता कुठेही दिसेना. मग नवीन आणखीन काहीतरी काम हे चांदेकर करतात की काय हे मात्र मला काढून तर घ्यावंच लागेल. तेव्हा आता कलाने पूजाला बोलावून घेतलेलं असतं आणि पूजाला ती म्हणते की पूजा तुला माझी एक मदत करावी लागेल. तर आता पूजा म्हणते की काय मदत लागेल मॅडम सांगा तरी. तेव्हा लगेच राहुल आता त्या खिडकीजवळ येतो आणि पूजा आणि कला या दोघींना एकत्र पाहतो. तर कला आता सांगत असते की हे बघ महत्वाची एक गोष्ट म्हणजे हे बघ तू मला मदत करते हे कुणालाही सांगायला म्हणजे कळायला नको. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ऑफिस मध्ये असताना प्रत्येक गोष्टीचा आता कसून असा शोध घ्यावा लागणार आहे. त्यामुळे हे बघ मला असं वाटतं की प्रत्येक व्यवहारात बारीक सारीक लक्ष तू ठेवायला हवं.
जे काही ऑफिसमध्ये डील्स वगैरे होतात ह्या सगळ्याकडे तू मात्र अगदी पर्सनली लक्ष दे. म्हणजे हे बघ, डिपार्टमेंटचा हेड म्हणू नको आणि चांदेकर फॅमिलीतील कोणी आहे यांच्यात कोणी जरी असेल तरी सुद्धा तू या सगळ्याकडे लक्ष देऊ नको. या सगळ्यात कोणी जरी असेल, कोणी जरी चुकलं असेल आणि थोडाही जरी प्रॉब्लेम असेल तर तो प्रॉब्लेम येऊन तू मला सांगायचा. हे सर्व तुला जमेल का? तेव्हा आता लगेच पूजा म्हणते की हो मॅडम. तर कला म्हणते की थँक्यू सो मच. परंतु आता हे सर्व तर राहुलने ऐकलेलं असतं. तेव्हा आता राहुल हे सर्व ऐकून पूजा आता तिथून जात असते आणि राहुल आता मनात म्हणतो की आई शपथ, तर म्हणजे आता ही कला ऑफिसमध्ये पाळ ठेवून आहे तर काही खरं नाही. कारण ही वाळवंटात अगदी खणून सुद्धा पाणी काढायला काही मागे पुढे बघणार नाही अशी ही कला आहे. आता बाद झाले. आता मात्र राहुल काय चीज आहे हे दाखवण्याची वेळ तर आलेली आहे आणि आता मात्र कला राहुल कसा आहे हे आज मी तुला दाखवून देतो. त्यानंतर आता कला ही एक फाईल अद्वैतच्या कॅबिनमध्ये आणून देते आणि म्हणते की तू ही फाईल मागवली होती. ती फाईल देते आणि कला जायला निघते. परंतु अद्वैत तिला म्हणतो की एक सेकंद बस ना, मला तुझ्याशी महत्त्वाचे बोलायचं आहे. तेव्हा आता कला ही खाली बसते पण तरी सुद्धा तिचा विचार सुरूच होत असतो. म्हणजे पूजाला आता ऑफिसमध्ये आपण लक्ष ठेवायला सांगितलेले आहे. तर अद्वैत आता कलाकडे बघत असतो आणि ती फाईल चेक करत असतो आणि कला आता तोच विषय म्हणजे तिच्या डोक्यामध्ये असतो आणि ती विचार करते की खरंच छोट्या छोट्या गोष्टीवर तर पूजाला मी लक्ष ठेवण्यासाठी सांगितलेलं आहे. परंतु नक्की त्यातून काहीतरी मार्ग तर दिसायला पाहिजे. असा कोणता तरी धागा आहे तर तिच्या हाती लागायला हवा. त्यामुळे देवी अंबाबाई आमच्या शोधाला दिशा दे, यश दे. केसचा निकाल जरीही लागलेला असेल आणि चांदेकर सुद्धा निर्दोष सुटलेला आहे पण तरी सुद्धा असं काहीतरी आहे तर ते हातातून सुटतंय. नक्की असं काय असेल आणि नक्की ते काय आहे हे समजायला हवे. आता कला ही बारीक लक्ष ठेवून असते आणि ह्या सगळ्यामध्ये राहुलवर तिचा संशय असतो. आणि इकडे राहुलला तर आता पूजा आता या ऑफिसमध्ये सगळं काही अगदी लक्ष ठेवून आहे कलाने तिला सांगितल्याप्रमाणे. म्हणून आता राहुल हा सतर्क झालेला असतो आणि इकडे कला ही आता सारखं संशयित म्हणून राहुलला ठरवत असते. तर मित्रांनो, आता पुढे काय होतं तर हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये कला आता जी काही प्रिंट आउट आहे तर ती अद्वैतला देत असते. तर अद्वैत म्हणतो की आता ह्या प्रिंट आउटमुळे आता मार्केटचं जे काही डील आहे तर ते सोपं होईल. आता कला म्हणते की थँक्स. आणि कलाचा जो काही पदर आहे तर ते पदराचा एक धागा मात्र आता त्या टेबलच्या ड्रॉवरमध्ये गुंततो आणि कला आता ही तेथून जायला निघते आणि ती लगेच आता तो पदर अडकल्यामुळे पाय घसरून खाली पडणार. तोच लगेच अद्वैत तिला म्हणतो की सांभाळ आणि लगेच अद्वैत तिला धरतो आणि मिठीमध्ये घेतो आणि कलाला पडण्यापासून वाचवतो. तेव्हा आता कला आणि अद्वैत दोघंही एकमेकांकडे अगदी रोमॅन्टिक होत बघत असतात आणि आता मात्र दोघांचा हात त्या प्रिंट आउटवर आता सारखाच पडलेला असतो आणि दोघांचा हात आता सारखा पडल्यानंतर मात्र दोघांच्या हातची जी काही आता हाताची प्रिंट आउट आहे तर लगेच ती छापली जाते आणि दोघांच्या हाताचे जे काही ठसे आहे सारखे आता ते एकमेकांकडे ती प्रिंट आउट बाहेर आल्यानंतर बघत असतात आणि आता अद्वैत आणि कला खूपच हसतात. तेव्हा आता अद्वैत हसून म्हणतो की हा काय एक्सरे आला का? तेव्हा आता कला हसून म्हणते की अरे तेच ते, अरे हे बघ. म्हणून दोघेही खूप हसतात, इतक्या हसतात आणि ते जे काही एक्सरे बाहेर निघलेला असतो तर तो सारखं बघत असतात. त्यानंतर मात्र आता लगेच पूजा ही लक्ष ठेवून असते. तिने अकाउंट वगैरे सगळं काही अगदी चेक केलेलं असतं. म्हणून ती फाईल वगैरे घेऊन कलाच्या रूममध्ये येते आणि कलाला म्हणते की मॅडम हे बघा, मी आत्ता सगळं काही अकाउंट चेक केले परंतु मला काहीतरी त्यात गडबड वाटते. म्हणून आता अद्वैत, कला आणि पूजा तेथेच असतात आणि राहुलला बोलावून घेतले जाते. तेव्हा मात्र आता कला ही अद्वैत समोर राहुलला विचारते की तुझ्या ब्रँचमध्ये काय सुरू आहे? पूजाने आता सगळं काही शोधले आणि मागचे सुद्धा तिने अनेक असे काही रेकॉर्ड्स काढले तर त्यात सुद्धा हीच चूक आहे आणि हे सगळं काय सुरू आहे असं राहुलला जेव्हा विचारलं जातं तेव्हा राहुल मात्र काही उत्तर देत नसतो. तेव्हा आता राहुलला नक्की काय उत्तर द्यायचं आणि काय नाही हे काही समजत नाही आणि अद्वैत समोर अगदी तो वेड्याचं पांघरून घेतो. तेव्हा आता मित्रांनो, पुढे काय होईल आणि काय नाही हे बघण्यासाठी आता आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.